जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपला विषय आहे की सूतक म्हणजे नेमकं काय आणि सूतक म्हणजे काय, याबरोबरच सूतक नेमकं कोणाचं पाळावं, किती दिवस पाळावं, ते कोणी कोणी पाळावं, कोणाला सूतक लागू असतं कोणाला नसतं, सूतक असताना देवपूजा, धार्मिक कार्य, पूजाविधी, विवाह, शुभ कार्य करावे की न करावे, शुभ कार्य हाती धरावे की न धरावे, शेतीची पेरणी किंवा त्या ठिकाणचे इतर काही जर लागवडीच्या काही आपल्या योजना असतील त्या कराव्या की न कराव्या, या सर्व गोष्टींची सविस्तरपणे माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मुळामध्ये हा व्हिडिओ काढायचं कारण असं की बऱ्याच प्रमाणावरती एक प्रश्न मला विचारण्यात येतो. तो प्रश्न असा की कोणाला माझ्या उपासना शिबिराला यायचं असतं, पण प्रश्न विचारतात की सर आम्हाला उपासना शिबिराला यायचं होतं पण आमच्या भावकीला सूतक पडलेलं आहे. काही वेळेला प्रश्न येतो की सर आमची ज्ञानमाळ करायची होती पण सूतक पडलेलं आहे. काही वेळेला फोन येतो मंदिर संस्थांच्या मोबाईलवरती की आमच्या भावकीला सूतक पडलेलं आहे आणि आमच्या घरामध्ये भवानीची किंवा रेणुकेची माळपरडी आहे. मग आता ही माळपरडी बदलून आणावी लागेल का? बरं, बदलून आणायची असेल तर किती दिवसांनी बदलावी? ताबडतोब बदलावी, 1.25 महिन्यांनी बदलावी, 6 महिन्यांनी बदलावी की 1 वर्षानंतर बदलावी? एक ना विध अनेक विध असे हे सर्व प्रश्न ना सूतक नावाच्या एका शब्दाभोवती फिरत राहतात. त्यामुळे असं वाटलं की आज एक व्हिडिओ बनवावा, यामध्ये सर्वच गोष्टींची खुलेआम चर्चा करावी आणि उत्तरं देऊन टाकावी. चला तर मग मुळामध्ये विषय आहे सूतक. आता सूतक म्हणजे काय हे पहिले आपण त्याच्या अर्थासहित समजावून घेऊया. सूतक हा शब्द सूत ह्या शब्दापासून तयार झालेला आहे. सूत म्हणजे काय, तर त्या ठिकाणी असणारं मनोमिलन म्हणजे स्वास्थ्य आणि एकामेकांचं प्रेम अंतःकरण जुळून येणाऱ्या गोष्टीला आपण सूत म्हणतो. जसं की हल्ली प्रेमामध्ये आपण शब्द वापरतो की माझ्या प्रेमिकेचं आणि माझं सूत हे कॉलेजच्या काळामध्ये जुळलं, किंवा एखादी आई मुलाबद्दल म्हणते की बा माझ्या मुलासोबत माझं सूत फार चांगलं जुळतं, इतर मुलांशी काही ते एवढं फारसं जुळत नाही, किंवा मला 3 मुलं आहेत त्यापैकी सर्वात मोठ्या मुलाशी माझं सूत चांगलं आहे, बाकीचे 2 जण माझ्याशी एवढे काही लगाव धरून राहत नाही. मग आई मुलाचं नातं असो, प्रेमी प्रेमिकेचं नातं असो, किंवा एखाद्या मित्रासोबतही सूत जुळतं असं आपण म्हणतो. तर हे सूत म्हणजे काय, तर मनोमिलन. ज्या ठिकाणी 2 मन एका ठिकाणी पॉझिटिव्हनेसने, एखाद्या सकारात्मकतेने एकामेकांसोबत जोडले जातात त्याला म्हणतात सूत जुळणे. आता सूतक म्हणजे काय? अशी परिस्थिती की ज्या परिस्थितीमध्ये स्वस्थ मन हे त्या ठिकाणी दूषित होतं किंवा ते स्वस्थ राहत नाही, किंवा त्या ठिकाणी कुठेतरी मन स्वस्थ राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजेच काय, दुःखी अंतःकरण निर्माण होतं. दुःखी अंतःकरणाचा काळ म्हणजे सूतक. मग हे दुःखी अंतःकरण केव्हा होऊ शकतं? जेव्हा आपली एखादी प्रिय व्यक्ती ही आपल्याला सोडून जाते, तो काळ म्हणजे ती व्यक्ती मृत पावल्यानंतर तिच्या आठवणीमध्ये आपल्याला येणारा उमाळा, आपल्याला येणारं रडू, किंवा त्या व्यक्तीच्या वर्तमान काळामध्ये आठवणाऱ्या आपल्याला काही गोष्टी, किंवा भूतकाळामध्ये ह्या व्यक्तीसोबत मी असा वागलो होतो, या व्यक्तीने आपल्याला एवढा जीव लावला, एवढे आपले घनिष्ठ संबंध होते, या सर्व गोष्टी आठवून त्या ठिकाणी जे सूत आहे म्हणजे जे आपलं मन आहे हे त्या ठिकाणी दूषित होतं, त्या ठिकाणी ते स्थिर राहत नाही, इतर कोणाशी आपलं मनोमिलन लवकर होऊ शकत नाही. या सर्व कालावधीला सूतक असं म्हटलं जातं. आणि एखादी व्यक्ती मृत पावल्यामुळे त्या ठिकाणी मनोमिलन घडत नाही, त्या ठिकाणी व्यक्ती हा त्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये राहतो, म्हणून या सर्व कालावधीला म्हटलं गेलं सूतक काळ. हा सूतक काळ किती दिवसांचा आहे, तर बघा त्या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध धर्मामध्ये जलदान विधी केला जातो आणि जलदान विधीपर्यंत सूतक काळ मानण्यात येतो, किंवा काही जण पाळत सुद्धा नाहीत. त्या ठिकाणी असणाऱ्या लिंगायत समाजामध्ये आणि चर्मकार समाजामध्ये काही ठिकाणी 3 दिवसापुरतच त्या ठिकाणी सूतक पाळण्यात येतं, किंवा 3ऱ्या दिवशी त्या ठिकाणी सावडण्याचा विधी झाला रे झाला की सूतक पाळत नाहीत, 4थ्या दिवसापासून सर्व पूजा कार्य सुरू होतं. परंतु बहुसंख्य हिंदू समाजामध्ये संपूर्ण 13 दिवसाचं सूतक पाळण्यात येतं. आता हे 13 दिवस नेमके मनोमिलनासाठी योग्य का नाही, तर बघा ज्या दिवशी व्यक्ती मृत पावला त्या दिवशी त्याचा अंतिम संस्कार असतो, प्रेतयात्रा असते, त्यामुळे दुःखाचं वातावरण असतं. 3ऱ्या दिवशी सावडण्याचा म्हणजे रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असतो, तेव्हा सुद्धा रडापड आणि सर्व नातेवाईक गोळा होतात. त्यानंतर 10वा म्हणजे या दिवशी पिंडदान आणि कावळा शिवणे हे विधी केले जातात, त्या दिवशी सुद्धा दुःखाचं वातावरण होतं. आणि 13वा दिवस म्हणजे मृत्यूभोज
आता ह्या मृत्यूभोज म्हणजे 13व्याच्या दिवशी सुद्धा जरी काही गोडधोड खाऊ घालण्यात येत असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी सर्व नातेवाईक आणि येणारे आप्तेष्ट म्हणजे हितचिंतक हे दुःखी अंतःकरणाने असतात. म्हणून बघा, हे सलग 13 दिवस मनुष्य हा मृत व्यक्तीच्या आठवणीमध्ये त्या ठिकाणी भावविभोर होत असतो. त्यामुळे हे सुतकाचे दिवस मानण्यात आले. आता आपण व्याख्या फार मोठ्या पद्धतीने सविस्तर समजावून घेतली. आता नेमकं लक्षात घेऊया की सुतक कोणाचं आणि कसं पाळायचं असतं. बघा, धर्मशास्त्रानुसार तुमचे सख्खे आई वडील किंवा तुमच्या घरातील व्यक्ती जर वारला तर संपूर्ण 13 दिवस त्या ठिकाणी सुतक पाळावं. यामध्ये कोण कोण येऊ शकतं? यामध्ये तुमचे सख्खे आई, सख्खे वडील, सख्खी आजी, सख्खे आजोबा, सख्खे काका, सख्खी काकू, काकाची मुलं यांचा समावेश होतो. याला सख्खी भावकी असा सुद्धा शब्द आहे. आता इथे मी जे आजी आजोबा सांगितले ते आजी आजोबा म्हणजेच वडिलांचे आई वडील, म्हणजेच आपल्या त्या ठिकाणी असणारे आजी आजोबा. आता या ठिकाणी इतक्या लोकांचं आपल्याला 13 दिवस सुतक पाळायचं असतं. आता या व्यतिरिक्त धर्मशास्त्र सांगतं की जर चुलत भावकी असेल तर फक्त आपण त्या ठिकाणी 3 दिवस सुतक पाळलं तरी सुद्धा चालतं. चुलत भावकी म्हणजे काय? तर चुलत काका, चुलत काकू, चुलत काका काकूंची मुलं किंवा आपला त्या ठिकाणी सख्खा जरी काका असेल पण सख्ख्या काकाला अनेक भावंड असतील, सर्व जर विभक्त राहत असतील, प्रत्येकाचं त्या ठिकाणी दाना पाणी चूल अन्न सर्व वेगवेगळं शिजत असेल तरी अशा ठिकाणी आपण 3 दिवस सुतक पाळलं तरी सुद्धा चालतं. आता या ठिकाणी आणखीन पुढचा प्रश्न, जर भावकीच्या अगदी दूरवर सुतक असेल तर ते किती दिवस पाळावं? भावकीच्या दूरवर म्हणजे चुलत निलत म्हणजे पार अगदी पलीकडचं नातं. आमच्या बुलढाणाकरांमध्ये त्याला खूट असं म्हणतात. ग्रामीण भाषेमध्ये असं म्हणतात की भावकीचे खूट असतात. सख्ख खूट, परक खूट, अतिपर्क खूट. आता हे सख्ख खूट म्हणजे काय? सख्ख घर म्हणजे सख्ख खूट, थोडंसं त्यात चुलत झाले म्हणजे परख खूट, आणखीन पलीकडे गेले म्हणजे आणखीन परक. तर अशा पद्धतीनुसार जर मोठी भावकी असेल किंवा भावकीचा विस्तार फार मोठा असेल आणि त्याच्यापैकी अगदी दूरवरचा कोणी भावकीतील व्यक्ती वारला तर फक्त एकच दिवस सुतक त्या ठिकाणी पाळायचं असतं. आता सुतक पाळताना नेमकं काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. पहिले या ठिकाणी आपण नाते समजावून घेऊया की कुठल्या नात्याला किती दिवस सुतक पाळावं लागतं. एखाद्या महिलेचे आई वडील मृत पावले आणि ती महिला जर कुमारिका असेल म्हणजे अविवाहित मुलगी असेल तर अविवाहित मुलीला आई वडिलांचं सुतक हे संपूर्ण 13 दिवस पाळावं लागतं. अविवाहित मुलीचे जर भाऊ किंवा बहीण मृत पावले तर त्यांचं सुद्धा सुतक त्या मुलीला 13 दिवसापर्यंत अखंड असतं. परंतु जर या मुलीचा विवाह झाला आणि विवाह होऊन ती दुसऱ्या कुळामध्ये गेली, दुसऱ्या कुळामध्ये गेल्यावर तिला गोत्र आणि आडनाव त्या ठिकाणी दुसरं लागतं, ती परकुटुंबाची होते, त्यामुळे तिला तिचे आई वडील किंवा सख्खा भाऊ किंवा बहीण वारल्यास त्या ठिकाणी 3च दिवसाचं सुतक पाळावं लागतं. 13 दिवस पाळण्याची गरज लेकी बाळींना नसते. म्हणजे 4थ्या दिवसापासून त्या पूजापाती सर्व विधी करू शकतात. आता पुढचा विषय म्हणजे जर मुलीचे मुलं असतील, म्हणजेच असं समजूया आपण की एखाद्या वडिलांची मुलगी आहे, तिचं लग्न झालं, ती दुसऱ्या घरी गेली, तिला जर वडील वाढले किंवा आई वारली तर 3 दिवसाचं सुतक राहील. पण त्या मुलीचे जे मुलं राहतील त्यांना आजी आजोबांचं किंवा मामाचं सुतक हे 1 दिवस सुद्धा नसतं, हे लक्षात घ्या. हे धर्मशास्त्राच्या आधारावर आपण समजावून घेत आहोत. आता मामाचं किंवा आजी आजोबा म्हणजेच त्या ठिकाणी मामे कुळाचे आजोळाचं जरी त्या ठिकाणी आपल्याला सुतक नातवांना नसलं तरी सुद्धा ते आईला 3 दिवसाचं सुतक असल्यामुळे स्वतः मुलांनी 3 दिवसाचं सुतक जर पाळलं आजी आजोबासाठी किंवा मामासाठी तरी सुद्धा चालतं. मावशी जर वारली असेल कोणाची म्हणजे आईची बहीण तर तिच्यासाठी सुद्धा एखादा भाचा किंवा भाची 3 दिवसाचं सुतक पाळू शकतात. एखाद्या व्यक्तीची आत्या वारली असेल तर खरं पाहता त्यांना सुतक नाहीये. मामा मामी मावशी आत्या आजोळचे आजी आजोबा यांचं कुठलंही सुतक ह्या त्या नवीन जावयाच्या मुलांना नसतं. पण जर पाळायचं असेल तर ते 3 दिवस पाळू शकतात. आता पुढचा विषय म्हणजे त्या ठिकाणी समजा असं काही जर घडलं की आपण लग्नाची तिथी पकडलेली आहे किंवा ज्ञानमाळीची तारीख पकडलेली आहे किंवा एखादं शुभ कार्य करण्यासाठी आपण तिथी ठरवलेली आहे आणि ऐन वेळेवर आपल्या भावकीमध्ये किंवा घरामध्ये जर सुतक प्राप्त झालं तर आपण ती पूजा रद्द करू शकतो का? तर हो, आपण ती पूजा, तो लग्न, तो विधी, तो समारंभ हे रद्द सुद्धा करू शकतो. पण जर काही
परिस्थितीमध्ये आपल्याला ती तिथी रद्द करायची नसेल, त्याच तिथीमध्ये ते लग्न करायचं असेल किंवा ज्ञानमाळ करायची असेल किंवा इतर काही विधी करायचे असतील तर धर्मशास्त्राने याचा आपल्याला तोडगा सुद्धा सांगितलेला आहे. विनायक शांती नावाचा एक विधी आहे, हा आपल्या गावातील पुरोहिताकडून किंवा तज्ज्ञ व्यक्तीकडून आपण करवून घेऊ शकतो आणि विनायक शांती करून आपल्याला काही काळापुरतं त्या ठिकाणी शौच प्राप्त होतो. म्हणजे आपल्याला सुतूक प्राप्त न होता आपण लग्न, होम, हवन विधी, मुंज किंवा सवासनी जेवण किंवा त्या ठिकाणी असणारी ज्ञानमाळ सोहळा हे विधी करू शकतो. त्यासाठी विनायक शांती करावी लागते. आता पुढचा विषय म्हणजे सूतक काळामध्ये घरातील देवपूजा करावी की करू नये. धर्मशास्त्रानुसार सूतक काळामध्ये सुद्धा दररोज घरातील पूजापाती दिवाबत्ती व्हायला पाहिजे. फक्त त्या ठिकाणी देवाला नैवेद्य दाखवणं असेल किंवा आरती असेल हे विधी मात्र 13 दिवस करू नये. 13 दिवस देवाला त्या ठिकाणी बिना नैवेद्याचा म्हणजे कुठल्याही प्रकारचा अन्नाचा नैवेद्य न देता किंवा खडी साखर दूध वगैरे पदार्थ न ठेवता फक्त त्या ठिकाणी पंचोपचारी पूजा म्हणजे देवाच्या मूर्त्यांना स्नान घालणे, त्यांना हळद कुंकू अर्पण करणे, दिवा लावणे, अगरबत्ती लावणे आणि पुष्प म्हणजे फूल अर्पण करणे हे विधी आपण करू शकतो. ज्या व्यक्तीच्या घरामध्ये सुतक प्राप्त झालेला आहे त्या घरातील कुमारिका मुलीच्या हाताने किंवा अविवाहित मुलाच्या हाताने आपण ही विधी करून घेऊ शकतो. ते शक्य नसेल तर शेजारच्या पाजारच्या व्यक्तीच्या हाताने जरी पूजापाती करवून घेतली तरी सुद्धा चालतं किंवा एखाद्या पुरोहिताला किंवा पुजाऱ्याला आपण त्या ठिकाणी 13 दिवसासाठी सुपारी देऊन दररोज 13 दिवस आपल्या घरी येऊन देवपूजा करण्याची विनंती केली तरी सुद्धा चालते. आता या ठिकाणी जर पुजारी असो किंवा शेजारचा मुलगा असो किंवा तुमच्या घरातील कुमार मुलगा किंवा कुमारिका मुलगी असो, ते पूजापाती करताना त्यांनी तुमच्या घरातील पाणी न वापरता ते बाहेरून एखाद्या कूपनलिकेवरून किंवा एखाद्या बोरमधून, एखाद्या विहिरीवरून किंवा सार्वजनिक ठिकाणावरून ते पाणी आणावं किंवा दुसऱ्याच्या घरून पाणी आणावं आणि त्याने देवाचा स्नानविधी वगैरे उरकावे. आता सुतक काळामध्ये घरामधील हळद कुंकू वगैरे वस्तू देवाला चालतात का? तर हो, चालतात. भस्म, हळद, कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का हे जे प्रकारचे काही गंध आहे या गंधांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बाट नसतो, त्यामुळे आपण हे विधी देवाला वापरू शकतो. सुतक काळामध्ये पूर्वी घरामध्ये असणारी कापूर अगरबत्ती सुद्धा आपण देवाला अर्पण करू शकतो, फक्त पाणी बाहेरून आणावं एवढाच तो नियम आहे. आता त्या ठिकाणी एक प्रश्न असा येतो की सुतक जर पडलं तर परडी बदलून आणावी का? ज्यांच्या हातावरती देवीची माळ परडी असेल किंवा खंडोबाची वारू भंडारी असेल तर बघा, देवीची माळ परडी ज्यांच्या हातावरती आहे किंवा खंडोबाची वारू भंडारी आहे म्हणजे मल्हारी मार्तंडाची दीक्षा ज्यांनी घेतलेली आहे अशा व्यक्तींना फक्त आणि फक्त स्वतःचे सख्खे आई वडील, बायको, पत्नी किंवा मुलं यापैकी जर कोणी मृत पावलं तरच त्या ठिकाणची वस्तू बदलून आणावी लागते. अगदी सख्खे काका काकू, चुलता चुलती, चुलत काका काकू किंवा चुलत भावकी यापैकी कोणाला जरी मृत्यू प्राप्त झाला तरी सुद्धा माळ परडी आणि वारू भंडारी बदलण्याची आवश्यकता नसते किंवा ती बदलू नये. फक्त 13 दिवस पूर्ण झाल्यावर शेणानी परडीला सारवावं. वारू भंडारी किंवा इतर कुठल्या वस्तू असतील त्यांना गोमूत्राने स्वच्छ धुवून काढावं किंवा काळूबाईची वेताची काठी असो, काळूबाईची लवंगाची माळ असो, अंबाबाईची कवड्यांची माळ असो, गोमूत्र आणि दुधाने आपण धुवून शुद्ध करून त्याला पुन्हा वापरू शकतो, बदलून आणण्याची गरज नसते. पण समजा तुमचे सख्खे आई वडील, भाऊ बहीण किंवा पती पत्नी, पुत्र यापैकी समजा कोणी एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये मृत्यूला पावलं आणि जर परडी बदलून आणायचं काम पडलं तर अशा वेळेला खंडोबाची वारू भंडारी किंवा देवीची माळ परडी ही 1.25 महिना पूर्ण झाल्यानंतर लगेचच बदलून आणावी. समाजामध्ये फार चुकीच्या प्रथा आहे. मराठवाड्यामध्ये मी बघितलं 6 महिने ते परडी बदलत नाहीत, तशी तर सुतकाची परडी घरामध्ये ठेवतात. काही भागांमध्ये मी बघितलं, विशेष करून पुणे भागामध्ये, तेथील काही जणांनी मला सांगितलं की आम्ही घरातील व्यक्ती वारल्यावर 1.25 वर्ष परडी बदलत नसतो. तुम्ही मला सांगा, घडी एक जाती आनंदाची गोविंदाची म्हणजेच काय, या घडीचा भरोसा नाही, क्षणाचा भरोसा नाही. अहो, घरातील एक व्यक्ती वारलाय आणि आपण जर 1.25 वर्ष किंवा 6 महिने जर माळ परडी तशीच ठेवणार असू तर याचा अर्थ आपल्या तरी जीवाचा भरोसा केवढा आहे.
कुठल्याही क्षणी यमाचं निरोप म्हणजे पत्र येऊ शकतं. त्यामुळे जी क्षण जो घडी आपल्याला भेटलेला आहे ती घडी आनंदाची आणि गोविंदाची म्हणजेच परमेश्वराची आहे असं मानून विष्णुमयम जगत आणि त्या ठिकाणी असणारा भगवान विष्णू म्हणजे परमेश्वर अतिपवित्र आहे या म्हणीनुसार आपण जाऊन माळपर्डी 1.25 महिन्यानंतर लगेचच बदलून आणावी. जे कुठले तुमचे गुरु असतील त्या गुरूंच्या हाताने ती पुन्हा डोक्यावरती माळपर्डी घ्यावी, वारू भंडारी पुन्हा धारण करावी. गुरु हयात नसतील तर तुम्ही गुरूंच्या नावाचं स्मरण करून स्वतःही घरच्या घरी तिची पुन्हा पूजापाती करू शकता. आता घरामध्ये परडी जास्त दिवस सुतकाची का ठेवू नये? कारण परडीचं एक वैशिष्ट्य असं आहे की परडीमध्ये कुठलीही सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा खेचण्याची ताकद असते. त्यामुळे सुतक जेव्हा तुम्हाला प्राप्त होतं तेव्हा जास्त दिवस तुम्ही ती परडी घरात ठेवल्यामुळे त्या सुतकाचा जो असौच आहे तो परडीमध्ये बांधला जातो आणि ते सुतक तसंच परडीमध्ये कायम राहतं. म्हणून 1.25 महिन्यानंतर लगेचच परडी बदलून आणावी. मी तर तुम्हाला सांगेल अगदी 13 दिवस पूर्ण झाल्यावर तुम्ही 14व्या 15व्या दिवशी जरी माळपर्डी बदलून आणली तरी सुद्धा अतिउत्तम, काहीही बिघडत नाही. आता काही लोक म्हणतात भरणी श्राद्ध झाल्याशिवाय किंवा 6 मास झाल्याशिवाय म्हणजे 6 महिने पूर्ण झाल्याशिवाय शुभ कार्य करू नये. ठीक आहे ना, लग्न करू नका, कोणाचा वाढदिवस करू नका, कुठली आतिषबाजी करू नका, पण माळपर्डी हे अंबाबाईचं लेणं आहे, तो दागिना आपण सुतकामध्ये ठेवता कामा नये. पुढचा विषय म्हणजे लग्न किंवा ज्ञानमाळ किंवा इतर विधी हे सुतक प्राप्त झाल्यावर किती दिवसानंतर करायला चालतात? तर अगदी घरातील जर सुतक असेल म्हणजे सख्खे आई वडील भाऊ बहीण नवरा बायको मुलं यापैकी जर कोणी वारलं असेल तर निदान आपण त्या ठिकाणी 6 महिने वाट बघून 7व्या महिन्यामध्ये ज्ञानमाळ किंवा विवाह इत्यादी विषय करावे. चुलत भावकीचं कोणी वारलं असेल तर 1.25 महिना फक्त पाळावा. 1.25 महिन्यानंतर आपण हे ज्ञानमाळ किंवा इतर शुभ कार्य करू शकतो. आणि अगदी दूरवरची भावकी असेल की अगदी ज्यांचा आपला दररोजचा संबंध नाही परंतु आडनाव एक आहे तर अशांनी 13 दिवस पूर्ण झाल्यानंतर लगेचच ज्ञानमाळ किंवा धार्मिक विधी केले तरी सुद्धा चालतात. आता या ठिकाणचा एक प्रश्न असा आहे की जर एखाद्या व्यक्तीचे सासू सासरे मृत पावले म्हणजे पुरुषाचे म्हणजे एखाद्या पुरुषाच्या बायकोचे आई वडील तर जावयाला सुतक असतं का? तर धर्मशास्त्रानुसार जावयाला एकही दिवसाचं सुतक नसतं. परंतु जर सासू सासरे निपुत्रिक असतील आणि जावयांनी जर त्या ठिकाणी सर्व अंत्यकर्म केले असतील म्हणजे पाणी पाजणे किंवा खांदा देणे किंवा त्या ठिकाणी असणारं त्या तिरडीचं ते मडकं धरणे असे जर विधी केले तर मग जावयाला मात्र पूर्ण 13 दिवस सुतक पाळावं लागतं. आता जर जावयाने खांदा दिला नसेल, पाणी पाजलं नसेल किंवा त्या ठिकाणी काहीही केलं नसेल तर फक्त पत्नीला 3 दिवसाचं सुतक आई वडिलांचं राहील, जावयाला सासू सासऱ्यांचं सुतक 1 दिवसाचं सुद्धा नसतं. आता पुढचा विषय म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जर एखादी कुमारिका व्यक्ती मृत पावली किंवा एखादा मुंजा म्हणजे अविवाहित मुलगा मृत पावला तर अशाचं सुतक किती दिवस पाळावं? तर मुलगी अविवाहित वारो किंवा मुलगा बिन लग्नाचा अविवाहित कुमार म्हणजेच मुंजा वारो अशांच्या मृत्यूनंतर पूर्ण 13 दिवसच पाळले गेले पाहिजेत. जर नवजात अर्भकांचा मृत्यू झाला असेल म्हणजे नुकतं बाळ जन्माला आलं आणि ते काही तासांमध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये मृत पावलं तर अशा नवजात शिशूचं त्या ठिकाणी 3 दिवस सुतक पाळणं गरजेचं असतं. आता लिंगायत समाज हा त्या ठिकाणी 3ऱ्या दिवशी सुतक फिटून 4थ्या दिवसापासून सर्व पूजा कर्म सुरू करतो. हे योग्य की अयोग्य? तर बघा, महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली आणि तुम्ही शिवभक्तीपासून जास्त काळ दूर राहू नये आणि शिव स्वतः स्मशानवासी असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या अंगावर चिताभस्म धारण केल्यामुळे शिवाला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मारुतीच्या पूजेला बाट नसावा असं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं. त्यामुळे तुम्ही महाकाली, मारुती आणि भगवान शंकर म्हणजेच महादेव यांची पूजा 3 दिवस झाल्यानंतर 4थ्या दिवसापासून सुद्धा करू शकता. परंतु इतर देवी देवता ज्यामध्ये अंबाबाई आहे, जगदंबेचे सर्व स्वरूप आहेत, ज्यामध्ये असणारे गणपती आहे, सूर्यनारायण आहे, नवनाथ आहे, अशा सर्व इतर देवी देवतांना मात्र 13 दिवसापर्यंत आपण त्या ठिकाणी आरती असेल, नैवेद्य असेल हे पदार्थ देऊ नये तर कोरडी पूजा करावी. कोरडी पूजा मात्र सर्व देवांची करायला 13ही दिवस चालते. पुढचा विषय म्हणजे सुतक हे आराध्यांना असतं का? तर मी तुम्हाला सांगतो
संन्याशी व्यक्ती आणि आराधी व्यक्ती किंवा जे गुरुदीक्षित व्यक्ती आहे ते कुठल्याही पंथाचे असो, नाथपंथातील असो, शिवपंथातील असो, शाक्तपंथ म्हणजे आराधी असो, किंवा त्या ठिकाणी असणारे गाणपत्य म्हणजे गणपती उपासक असो, कुठल्याही पंथातून जर तुम्ही गुरु दीक्षा घेतलेली असेल, गुरु मंत्र घेतलेला असेल, गुरु केलेले असतील, तर त्या गुरूंचं आडनाव आणि कुळ हे तुम्हाला पिता म्हणून प्राप्त होतं. कारण गुरु हा बाप असतो, शिष्य हा मुलगा किंवा मुलगी असतो. त्यामुळे गुरुचं कुळ आपल्याला प्राप्त झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी कुठलंही सुतक नसतं. आराध्यांना फक्त सख्खे आई वडील पती पत्नी मुलं एवढ्यांचं सुतक आहे. सख्खे बहीण भाऊ असतील तर त्यांचं 3 दिवस सुतक असतं किंवा आपण 13 दिवस पाळूया. परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगतो, आराध्यांना भावकीचं किंवा चुलत भावकीचं, सख्ख्या भावकीचं सुतक अजिबात नसतं. आराधी लोक त्या ठिकाणी गळ्यामध्ये माळ घालून म्हणजे कवड्यांची माळ घालून देवाची पूजा पाठी उपास तापास व्रत वैकल्य पोथी वाचन सर्व विधी करू शकतात. फक्त जेव्हा जेव्हा त्या मृत्यूच्या घरी तुमचं जाणं येणं होईल, मग मृत्यूसाठी असो म्हणजे अंत्यसंस्कारासाठी, सावडण्यासाठी असो, 10व्यासाठी असो किंवा 13व्याच्या दिवशी असो, जेव्हा जेव्हा तिथे जाणं होईल तेव्हा तेव्हा घरी आल्यावर पूर्ण कपडे बदलून सचैल स्नान करावं. सचैल स्नान म्हणजे स्वतःच्या कपड्यासकट स्नान करावं, किंवा असं समजूया आपण कपडे काढून स्नान करावं, परंतु आपण अंगावरून काढलेल्या कपड्यांवरती ताबडतोब पाण्याने ते कपडे ओले करावे आणि नंतर ते धुवायला भिजवावे. याला म्हटलं म्हणजे कपडे भिजवणे याला म्हटलं जातं सचैल स्नान. तर सचैल स्नान करून बाकीचे सर्व विधी आराधी व्यक्ती करू शकतात. आता या ठिकाणचा विषय म्हणजे आराधी महिलांना हळद कुंकू लावायला चालतं का सुतक काळामध्ये? तर आराधी महिला किंवा पुरुष जर असतील ज्यांची ज्ञानमाळ गुरु दीक्षा झालेली आहे, तर अशा आराध्यांना हळद कुंकू लावायला चालतं, देवालाही अर्पण करायला चालतं. जरी सुतक असेल तरी कुठल्याही मंदिरामध्ये दर्शनाला जायला चालतं, तेथील प्रसाद भक्षण करायला सुद्धा चालतो. पोथी पुराण स्तोत्र मंत्र नित्य जाप करायला चालतो. आणि याबरोबरच जे आराधी नसतील सुद्धा अशांनी सुद्धा देवघरापासून थोडं लांब बसून नित्य स्तोत्र पठण जप तप केलेलं सर्व चालतं. फक्त असतं किंवा आनंद उत्सव वाटू नये म्हणून घंटी वाजवू नका. घरामधील पाण्यामध्ये बाट आहे म्हणून 13 दिवसापर्यंत त्या ठिकाणी नैवेद्य दाखवू नका. बाकी सर्व विधी आपण फूल वगैरे आणि नैवेद्य जर दुसरं कोणी बाहेरून आणत असेल, पेढा किंवा एखादा गोड पदार्थ किंवा शेजाऱ्यांच्या घरून नैवेद्य येत असेल, तो नैवेद्य आपल्या देवघराला दाखवायला चालतो. आता अशा पद्धतीनुसार या ठिकाणी भरपूर प्रश्नांची उत्तरं आपण सुतकाच्या संबंधित घेतली. यातील बरीचशी माहिती तुमच्या उपयोगाची सुद्धा असेल. यापैकी जर काही तुम्हाला शंका अजून असतील तर तुम्ही त्या कमेंटद्वारे कळवा. आपण त्याची उत्तरं सुद्धा द्यायचा प्रयत्न करूया. आणि या सुतकाच्या बाटापासून जर वाचायचं असेल तर काय केलं पाहिजे? अगदी सोपा उपाय आहे. आपल्या घरातील सर्व खाण्यापिण्यामध्ये जास्त करून पिण्याच्या पातळ वस्तू, दूध असेल, पाणी असेल, यामध्ये आपण त्या ठिकाणी एक एक तुळशीचं पत्र टाकून ठेवावं. आता तुळशीचं पत्र टाकल्यामुळे त्या ठिकाणी सर्व गोष्टींपासून आपल्याला शौच मिळतो, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ती वस्तू धारण करायला किंवा वापरायला चालते. आता नेमकं तुळशी पत्रामुळे हे सर्व का घडतं यावरती कधीतरी पुन्हा एकदा उत्तर देईल, वेगळा व्हिडिओ बनवेल त्यावरती, कारण थोडंसं विस्तारित रूप आहे, ते मोठा विषय आहे, तो विषय सुद्धा समजावून घेऊया. तोपर्यंत ही माहिती कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.